हिवाळा सुरू झाला की गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. थंडीत भूक पण जास्त लागते. त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी आज मी तुम्हाला अशी एक अनोखी रेसिपी शेअर करणार आहे की जेणेकरून आपलं आरोग्यही छान राहील आणि आपला वेट लॉस होण्यास मदत होईल. त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आज आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत. इथे शेवग्याच्या शेंगा मी अशा कापून घेतल्या आहेत आणि त्याचे सालसुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं लसूण घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2, आलं घेतलेलं आहे थोडंसं आणि टोमॅटो घेतलेला आहे 1 आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी मी थोडीशी मसूर डाळ आणि मूग डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे. अर्धी वाटीच ती धुवून स्वच्छ मी अशी घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी काळी मिरी पूड घेतलेली आहे. आता काळी मिरी पूड बाजूला ठेवायची आहे. त्यानंतर आता हे सगळं साहित्य आपल्याला कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. इथे मी कुकरमध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे 2 शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे. आणि हे व्यवस्थित शिजल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं आहे. इथे आता कुकरचं झाकण लावून मी त्याच्या 2 शिट्ट्या केल्यावर अशा प्रकारे आपल्याला नंतर एक घमेल्या घेतले मी आणि त्याच्यावर चाळणी ठेवून हे शिजलेलं जे शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची हे सर्व मी यावर ओतणार आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहे. अगदी पटकन होतं. त्याचं सर्व आपल्याला पोषणमूल्य आपल्याला त्या पाण्यामध्ये मिळत असतात. फक्त या शेवग्याच्या शेंगांचे जे सालं असतात ते मध्ये सूपमध्ये येऊ नये म्हणून मी त्याचं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित घसटून घेतलेलं आहे आणि बाकी खाली आपल्याला सूपसाठी व्यवस्थित छान असं त्याचं पाणी मिळतं. असं घट्टसर इथे बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे तेलाची फोडणी वगैरे काही करायचं नाही. अगदी ऑइल फ्री आहे हे सूप, त्यामुळे हेल्दी आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे सूप अगदी आवडीने खाऊ शकता आणि यामुळेच वेट लॉस होण्यासाठी हे सूप अगदी अतिशय उपयुक्त आहे. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं काळी मिरी पूड टाकणार आहे आणि चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि कमी गॅसवर आपल्याला या सूपला 1 उकळी आणायची आहे आणि आपलं हेल्दी असं शेवग्याच्या शेंगाचं सूप रेडी होतं. अतिशय कमी वेळात होणारं आणि वेट लॉस करण्यासाठी उपयुक्त असं हे सूप आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण ते तुमच्यासाठी अतिशय फ्री आहे पण माझ्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. आता इथं मी सर्विंग बाउलमध्ये ते सूप सर्व करण्यासाठी घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही 1 चमचा असं बटर टाकलं तर ते अजून छान चवीला लागतं, पण मी घरीच इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्यावर थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे सर्व करताना. ते अगदी ऑप्शनल आहे, त्यामुळे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर अशा प्रकारे अगदी कमी वेळेत होणारं आणि शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असणारं शेवग्याच्या शेंगाचं सूप रेडी आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.